वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू दृढ विटे मनामुळे दृढ विटे मनामुळे विराजित वनमाळी विराजित वनमाळी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू कृपा सिंधू करुणा करू कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवीवरू बाप रखुमा देवीवरू हरी पाहिला रे हरी पाहिला रे सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ऋणू झुणू रे भ्रमरा
भ्रमरा सुमन सुगंधु रे भ्रमरा परिमळु विद्गदु रे भ्रमरा परिमळु विद्गदु रे भ्रमरा भ्रमरा ऋणु झुणु रे भ्रमरा सांडितु अवगुणु रे भ्रमरा ऋणु झुणु रे भ्रमरा सांडितु अवगुणु रे भ्रमरा सौभाग्य सुंदर रे भ्रमरा सौभाग्य सुंदर रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा भ्रमरा ऋणु झुणु रे भ्रमरा सांडितु अवगुणु रे भ्रमरा ऋणु झुणु रे भ्रमरा ऋणु झुणु रे भ्रमरा सांडितु अवगुणु रे भ्रमरा मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला इवले से रोप लावियले द्वारी इवले से रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मनाची गुंती गुंफियला शेला मनाची गुंती गुंफियला शेला बाप रखुमा देवी वरी विठ्ठले अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला ॐ
सर्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेलाह प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले। आवडीचे वालभ माझिनी कोंदाटले, आवडीचे वालभ माझिनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये, गे माये विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले। बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, हृदयी नडावला ब्रह्माकारे, ब्रह्माकारे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले। अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगी राज विनवणे मन आले ओ माये, मन आले ओ माये, अधिक देखणे देह बळी देवोनी साधिले म्या साधनी, देह बळी देवोनी साधिले म्या साधनी, देह बळी देवोनी साधिले म्या साधनी, तेणे समाधान मज जोडले ओ माये, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगी राज विनवणे मन आले ओ माये, मन आले ओ माये, अधिक देखणे फिटले माया छंदा साठविले, अनंगपण फिटले माया छंद साठविले, अनंगपण फिटले माया छंद साठविले, अनंगपण फिटले
माया छंद साठविले सकळ देखिले आत्मस्वरूप हो माये सकळ देखिले आत्मस्वरूप हो माये अधिक देखणे तरी निरंजन पाहणे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनवणे मन आले ओ माये मन आले ओ माये अधिक देखणे चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा म्या देखिला निराकार ओ माये तैसा म्या देखिला निराकार ओ माये निराकार ओ माये अधिक देखणे तरी निरंजन पाहणे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनवणे मन आले ओ माये मन आले ओ माये अधिक देखणे पुरे पुरे आता प्रपंच पाहणे पुरे पुरे आता प्रपंच पाहणे पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरूपी हो माये अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनवणे मन आले ओ माये मन आले ओ माये अधिक देखणे ऐसा ज्ञान सागरू रखुमा देवी वरू ऐसा ज्ञान सागरू रखुमा देवी वरू विठ्ठलू निर्धारू म्या देखिला ओ माये विठ्ठलू निर्धारू म्या देखिला ओ माये देखिला ओ माये अधिक देखणे तरी निरंजन पाहणे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे अधिक देखणे तरी अधिक देखणे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनवणे मन आले ओ माये मन आले ओ माये घनु वाजे घुणघुणा वारा वाहे ऋणझुणा भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभंग नसून ती एक विराणी आहे. विरहिणी जे गाते ती विराणी.
ज्या प्रेयसीला प्रियकराचा वियोग झाला आहे, ज्या भक्ताला ईश्वराचा वियोग झाला आहे, ज्या गोपिकांता कृष्णाचा वियोग झाला आहे, त्यांचा धावा, त्यांची विनवणी, त्यांची आळवणी, त्यांचं आक्रंदन, त्यांचं रुदन, त्यांना ईश्वराच्या दर्शनाची लागलेली भूक म्हणजेच विराणी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता लागलेसी भूक. ही भूक अन्नाची नाही, ही भूक शरीराचीही नाही. विरहिणीला लागलेली ही भूक ईश्वर दर्शनाची आहे. तुका म्हणे आता, आता हा जो शब्द आहे तो या विराणीत सहज आला आहे. भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ यांच्यात आता हा शब्द या तिन्ही काळात लीलया फिरतो. तशी विरहिणी प्रियकराच्या विरहात त्रिखंडात तिन्ही काळ फिरत असते. विरहिणी हा काव्य प्रकार कुणी केव्हा प्रथम सुरू केला हे कोणालाच ज्ञात नाही. विरहिणी लिहिताना ज्ञानेश्वरांची जी उत्कट शैली आहे ती पाहता हा काव्य प्रकार ज्ञानेश्वरांनी सुरू केला असे म्हणणे धाडसाचे होणार नाही. ज्ञानेश्वर हे 12व्या शतकातले तर मीराबाई 15व्या शतकातली. मीरेच्या विराण्या वाचताना जो हात आपण पुस्तकावर ठेवतो तो हात विराण्यातून झरणाऱ्या अश्रूंनी ओला होतो. इतक्या त्या विराण्या करुण आहेत. मतजा जोगी को बिरहिणी को गत जाने हो, घायल की गत घायल जाने, रमैया बिन नींद न आवे, माई माई कैसे जिऊरी. अशा हजारो विराण्यांनी मीराबाईचे वाङ्मय समृद्ध झाले आहे. ह्या मीराबाईच्या कवनावर ज्ञानेश्वरांची छाप दिसून येते. मीरा आणि ज्ञानेश्वर यांच्या कालखंडात 400 वर्षाचे अंतर आहे. तरीही मीराबाईच्या काव्यावर ज्ञानेश्वरांची छाप का? समग्र ज्ञानेश्वर आणि समग्र मीराबाई यांच्या वाङ्मयात अनेक साम्यस्थळे दाखविता येतील. मीराबाई ही स्त्री आहे, विधवा आहे. सगळ्या सांसारिक सुखांचा त्याग करून ती मरुभूमीतून, अरण्यातून, तीर्थक्षेत्रातून एकाकी अबला, समाजाची पर्वा न करता आपल्या प्रियकराचा, कृष्णाचा शोध घेत फिरते आहे. या दीर्घ प्रवासात जे उसासे निघाले, जे निश्वास निघाले, जे अश्रू टपटपले, ते ध्वनी त्या त्या प्रांताचे अंतर्नाद झाले. ते ध्वनी म्हणजेच मीरेची विराणी. प्रेम, भक्ती, दुःख आणि अश्रू या 4 धाग्यांचा पीळ म्हणजेच मीरेची विराणी. मीराबाई ही स्त्री आहे, त्यामुळे स्त्रियांच्या सुखदुःखाचे दर्शन तिच्या विराण्यात मधुर होते. पण ज्ञानेश्वर हे योगी पुरुष आहे. त्यांनी हा स्त्रीभाव कसा प्रगट केला? कारण सोपे आहे. ज्ञानेश्वर
हे सारस्वतांची माऊली आहेत. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. साऱ्या विश्वातल्या प्राणीमात्राचे दुःख स्वतःच्या हृदयात सामावून घेणारी ही एक प्रेमळ आई आहे. ज्ञानदेवांचे शब्द कलशेसी महामेरू आहेत. मेरू अथवा महामेरू हा प्रासाद रचनेचा सर्वोत्कृष्ट, भव्य, उत्तुंग व विस्तृत प्रकार आहे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या नंतरचे सगळे संत ज्ञानेश्वरांचा मागोवा घेताना दिसतात. घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे ऋणझुणा. आकाशाच्या प्रांगणात या वर्षा ऋतूच्या रात्री एक काळा मेघखंड तयार झाला. तो अस्वस्थ मेघखंड गर्जना करतोय, बोलतोय. या विरहिणीला तो काळा मेघ घनश्यामासारखा वाटतो. त्याचं ते घुणुघुणू ऐकून त्या विरहिणीला कदंब वृक्षाच्या खाली वाजवलेल्या बासरीच्या सुरासारखे वाटतात. वाऱ्याची ती ऋणझुणू रासक्रीडेमध्ये गोपिकांबरोबर नृत्य करणाऱ्या कृष्णाच्या पायातल्या पैंजणाच्या आवाजाची आठवण करून देते. गोपिकामय झालेली ती विरहिणी गोपिकांना व्याकुळ होऊन विनंती करते की भवसागरातून सर्व प्राणीमात्रांना वाचविणारा, तारणारा तो कान्हा मला वेगी भेटवाना. चांदू वो चांदणे, चापे वो चंदने, देवकी नंदने वीण नावडे वो. शीतल चंद्र पौर्णिमेच्या रूपाने चांदण्याचा शीतळ शिरकाव जगतावर करतो. त्याच्या त्या शीतळ प्रकाशात चाफ्याला बहर आला आहे. चंदनाची झाडे बहरून आली आहेत. जणू काही चाफ्याच्या सुगंधाने चंदनाचा लेप केला आहे. पण तो देवकी नंदन कृष्ण कोठे आहे? तो नसल्यामुळे मला हे सारं नकोसं वाटतं. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवा का. हे सख्यांनो, कृष्णविरहाने माझे सर्वांग जळते आहे. जणू काही अग्नीच्या भवसागरात मी बुडते आहे. मीरा म्हणते, नाव डूबी प्रभू पार लगाओ, डूबत दासी तेरी. ही विरहिणी त्या अग्निरूपी भवसागरात जळते आहे. सर्वांगाला चंदनाचा लेप लावूनही तिच्या शरीराचा दाह संपत नाही. ती आक्रंदून आपल्या सख्यांना म्हणते, माझी अवस्था बघा, मला दाह सहन होत नाही. त्या कान्ह्याला, त्या वनमाळीला मला वेगी भेटवा का. सुमनाची सेज शीतळ ओली की, पोळे आगी सारखी वेगी विजवा का. हे सख्यांनो, मी तुमचे उपकार कसे फेडू. तुम्ही माझी किती काळजी घेता. माझ्या अंगाचा दाह बघून तुम्ही ही फुलांची शय्या सजवली आहे. वेगवेगळी आळूबाळू म्हणजे नाजूक नाजूक फुलं पाखरून तुम्ही किती नेटकी शय्या केली आहे. ती शय्या किती शीतळ आणि नेटकी आहे. मी या शय्येवरती अंग टाकताच ही फुले धगधगू लागली आहेत, आग उकू लागली आहेत. अरे मी जळते आहे, पोळते आहे. हा विरह अग्नी वेगी विझवा का. तुम्ही गातसा सुस्वरे, ऐकोने दावी उत्तरे. कोकिळे वरजावे
तुम्ही बाईयानो, हे कोकिळ बायांनो, हे सुस्वर गाणाऱ्या बाईयानो. ज्ञानेश्वर कोकिळ पक्षिणीला बाईयानो असे संबोधतात. काय ही भाषेची रुजुता, काय ही मृदुता, असं संबोधन माऊलीच करू शकते. लोकगीतात कोकिळेला बैरी कोयलिया कूक सुनाए, मुझ बिरहन का जियरा डोली. ज्ञानेश्वर माऊली कोकिळेला बैरी न म्हणता बायानो असे आदरयुक्त संबोधन करतात. हे बायानो, तुम्ही सुस्वर गाता, पण कृपया तुम्ही तुमचे गाणं बंद करा. तुमची उत्तरे म्हणजे गाणं ऐकून मला त्या कृष्णाच्या बासुरीचे सूर ऐकू येतात. कृपया गाणं वर्जा. तुमचे सूर ऐकून व्याकुळले मी फार. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रखुमा देवी वरे, विठ्ठले मज ऐसे केले. हे विठ्ठला, हे पांडुरंगा, तू हे काय केलेस? मी माझे रूप हरवून बसले. आज मी तयार होऊन दर्पणासमोर सन्मुख झाले, तो काय आश्चर्य, माझी छबी दिसलीच नाही. पांडुरंगा, रखमेसह दर्पणात तू उभा ठाकला होतास. माऊली एका विराणीत लिहिते, म्हणते, बोधोनी ठेले मन तव झाले आन, सो कोणी घेतले प्राण माझे गे माये. माझ्या मनाला बोध दिलास, मला आत्मरूपाचे दर्शन झाले. हे जरी होत असलं तरी माझ्या शरीरातून तू माझे प्राण ओढवून घेतलेस. माझे मी पण संपले, म्हणजे सारे संपले. पण आत्मज्ञानाचा प्रकाश पसरला होता आणि विरहिणीचे सूर गुणगुणत होते. घनु वाजे गुण गुणा, वारा वाहेरुण झुणा. घनु वाजे गुण गुणा, वारा वाहेरुण झुणा. भवतार कुहा कान्हा, वेगी भेटवा का. चांदू वो चांदणी, सापे वो चंदनी. देवकी नंदने वीण नावडे वो. घनु वाजे गुण गुणा, वारा वाहेरुण झुणा. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. कान्होवन माळी वेडी भेटवा का. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. कान्होवन माळी वेगी भेटवा का. घनु वाजे गुण गुणा, वारा वाहेरुण झुणा.
वाजे घुण घुणा वारा वाहे ऋण जुना तुम्ही गात सुस्वरे ऐकोने दावी उत्तरे तुम्ही गात सुस्वरे ऐकोने दावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही बाई आलो तुम्ही गात सुस्वरे ऐकोने दावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही बाई आलो धनु वाजे घुण घुणा वारा वाहे ऋण जुना दर्पणी पाहता रूप नदीचे वाफुले दर्पणी पाहता रूप नदीचे वाफुले बाप रखुमा देवी वरे मजैसे केले दर्पणी पाहता रूप नदीचे वाफुले बाप रखुमा देवी वरे मजैसे केले धनु वाजे घुण घुणा वारा वाहे ऋण हे पांडुरंगा, हे विठ्ठला, मी आज तुझ्या मंदिरासमोर चंद्रभागेच्या वाळवंटात उभी आहे. आज रंगपंचमी. तुझ्या दर्शनाच्या रंगात रंगण्यासाठी भक्तांची मांदियाळी वाळवंटी फेर धरून आहेत. देवा पांडुरंगा, विठ्ठला, तुझ्या प्रेम, भक्ती, मुक्तीच्या रंगात रंगण्यासाठी मीही व्याकुळ झाले आहे. देवा, मी तुला आवाहन करते, विनंती करते, हट्ट करते, रंगा येऊ. विठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई
की ठाई माझे कृष्णाई कान्हाई येवो रंगाई येवो विश्वरूप विश्वंभरे कमळ नयने कमळाकरे वो विश्वरूप विश्वंभरे कमळ नयने कमळाकरे वो तुझे ध्यान लावा तुझे ध्यान लावा विठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई येवो रंगाई येवो विठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई माझे कृष्णाई